मराठी, आपला विश्वास, आपलं चॅनल। पेण तालुक्यातील पूर्व विभागातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत असलेल्या आंबेघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्याने सरपंच ज्योत्स्ना हरेश वीर यांना ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता आंबेघर सरपंचपदी सरिता गोपाळ वाघमारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याने सर्व ग्रामस्थ मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बोलताना मंगेश दळवी यांनी सांगितले की आंबेघर ही पूर्व भागाची वेस असल्याने या ग्रामपंचायतीसारखा विकास सर्व गावात होईल याकडे सर्व गावाचे लक्ष राहत असत। या गावात आधीच्या सरपंच यांनी केलेल्या चांगल्या विकास कामामुळे नवनिर्वाचित सरपंच सरिता वाघमारे यांची जबाबदारी वाढली आहे। सर्वांनी असेच एकत्र राहून गावाचा विकास साधावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले। तर सरपंच पदावर असताना ज्योत्स्ना हरेश वीर यांनी गावाच्या विकासासाठी चांगले काम केले आहे। त्यांनी ठरल्याप्रमाणे स्वइच्छेने राजीनामा दिला आहे। हे संस्कार आंबेघरमध्ये पाहायला मिळत आहे। येथे अनेक विकास कामे झाली आहेत आणि पुढेही विकास कामे राहणार असल्याचे यावेळी शिरीष मानकवळे यांनी सांगितले। उपस्थित ग्रामस्थ मान्यवर मंगेश दळवी, शिरीष मानकवळे, माजी सरपंच ज्योत्स्ना वीर, माजी उपसरपंच मंगेश काईनकर, नवनिर्वाचित सरपंच सरिता वाघमारे, उपसरपंच सोनाली वडे, विठ्ठल वाघमारे, कपिल वाघमारे, विद्या पाटील, चंद्रकांत पाटील, रघुनाथ टेंबे, प्रमेद लंबाडे, हरेश वीर, प्रदीप पाटील, स्वप्नील बडे, विलास पाटील, नागू टेंबे, नरेश ढेणे, सर्कल प्रकाश मोकल, ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे यांनी सरपंच सरिता वाघमारे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सरपंच निवडीसाठी सरिता गोपाळ वाघमारे यांची निवड झाली। प्रथमतः मी त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील ग्रामपंचायतीची निवडणूक, सरपंच निवडणूक जरी बिनविरोध असली तरी त्याच्या अगोदर 2.5 वर्ष त्यांनी काम पाहिलं ते आपल्या वीर मॅडम त्यांनी देखील 2.5 वर्ष खूप चांगली कामगिरी या ठिकाणी केली। सुरुवातीला 5 वर्षापूर्वी 2.5 वर्ष द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा जी मुदत त्यांना दिली होती त्या मुदतीच्या पण 8 दिवस अगोदर त्यांनी स्वतःहून स्वेच्छेने राजीनामा या ठिकाणी दिला। ही खरी आपल्या पूर्व भागातील, मला पूर्व भागातील आवश्यकता म्हणायला लागेल या ठिकाणी की पूर्व भागामध्ये हे जे संस्कार आहेत की कुठल्याही सदस्य भाई कधी आपल्या पूर्व भागामध्ये कधी भांडण झालेलं नाही, काय नाही। जी ज्याला मुदत दिलेली आहे त्यांनी त्यांची कामगिरी पार पाडल्याच्या नंतर ते या ठिकाणी राजीनामे देऊन पुढच्या सदस्यांना जे ठरलेलं असेल त्यांना वाटचाल करतात। 2.5 वर्षांमध्ये या कमिटीने चांगली कामं केली। आपण जे सभामंडप इथे समाज मंदिरमध्ये बसलोय ते काम समाज मंदिराचं झालं, ग्रामपंचायत कार्यालय नवीन झालं, तिकडे मोठं समाज मंदिर आहे त्याचं काम झालं, गणपतीवाडीमध्ये सभामंडपाचं काम झालं, अनेक ठिकाणी रस्ते झाले। अशी नवीन नवीन विकास कामं या 2.5 वर्षांमध्ये भरपूर कामं झालेली आहेत आणि यापुढे अशी कामं यापुढे अजून होणार आहे। आंबेघर ग्रामपंचायत ही पेणच्या नगरीला लागून असल्यामुळं आता आंबेघर ग्रामपंचायतीचा झपाट्याने विकास होतो। त्याच्यामुळे आंबेघर ग्रामपंचायतीला पुढे भागामध्ये सरपंचाचं पद मला बिनविरोध दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन मी चांगलं काम करेन अशी देवाचरणी प्रार्थना करते आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या सरिता वाघमारे आणि ज्यांनी मुदतीत राजीनामा दिला त्या वीर मॅडम, खरं म्हणजे निवड झालेल्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की पुढील कार्यकाळ हा त्यांच्या हातात आहे। पुढचे 2.5 वर्ष जसा कार्यकाळ मिळाला आहे तशी जबाबदारी मोठी आहे, कारण आधीच्या लोकांनी जे काम चांगलं करून ठेवलं आहे त्याच्यापेक्षा आपण कुठंतरी पुढे जाऊन आणखी चांगलं काम केलं पाहिजे। ही जशी जबाबदारी आहे तशीच जबाबदारी ही आहे की इथं बसलेले 7-8 जण सदस्य असतात, सरपंच, एखादा सरपंच असतो, एक उपसरपंच असतो, बाकी जे की मंडळी इथं जमा झालेली आहे यांनी सुद्धा ह्या गावाच्या विकासासाठी खूप काळ झगडलेली माणसं असतात। प्रत्येक जण खुर्चीवर बसलेला नाहीये, काही जण उभे आहेत, पण प्रत्येकाने गावाचं काहीतरी चांगलं व्हावं, ह्या ग्रामपंचायतीचं चांगलं व्हावं म्हणून प्रत्येकाने काम केलेलं असतं। मी मनापासून तुमचं सगळ्यांचा सुद्धा धन्यवाद या कारणासाठी देतो की दिलेल्या मुदतीमध्ये शब्द तर पूर्ण मॅडम केला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून, कारण हल्ली खुर्ची एवढी बेकार गोष्ट होऊन बसलेली आहे जगामध्ये की ती सुटत कोणाला लवकर नाही। पण माझा कार्यकाळ संपलाय, मी दुसऱ्याला दिलं पाहिजे ही जी भावना आहे याच्यातून आपल्याकडं वैमनस्य ही गोष्ट कमी होते। दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये उगाचच जो पैसा वापरला जातोय, उगाचच मी मोठा आहे या कारण दाखवण्यापेक्षा त्याच्यापेक्षा सेवा ही गोष्ट धरून जी लोक काम करतात त्यांना पैसेही कमी लागतात, त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने लोक पैसे कमवण्याचा विषय येत नाही आणि सर्वस्वी जबाबदारी जेव्हा एवढी लोक मिळून एखाद्यावर देतात तेव्हा त्याला कळतं, त्याला त्याचं भान राहतं की मी नेमकं काय काम केलं पाहिजे। मी मनापासून
तुम्हाला हेच सांगतो की आंबेघर ग्रामपंचायत जे करेल, आपली वेस आहे आंबेघर ग्रामपंचायत पूर्व भागाची, तुम्ही जो विकास करता इथं ते बघून इतर गावांना वाटतं की आंबेघर सारखा विकास आपल्या गावांचा झाला पाहिजे. कारण मी मनापासून सांगतो, तुम्ही शहराला लागून असलेली माणसं, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत आज तुमच्याकडं शहरासारखं. टुडे न्यूज मराठी, आपला विश्वास, आपलं चॅनल.